पप्पा मला वाचवा, मला मरायचं नाहीये, हेच शेवटचे शब्द होते युवराज मेहताचे. जाणून घेऊयात नेमकं काय झालं. नोएडामध्ये राहणारा युवराज रात्रीच्या अंधारामध्ये कार चालवत होता. त्याला धुक्यांमुळे समोर काहीच दिसत नव्हतं. त्याच्या गाडीचा स्पीड नॉर्मलच होता, पण अचानक त्याची गाडी डिसबॅलन्स होऊन 70 फूट खोल खड्ड्यामध्ये पडली. ज्या खड्ड्यात त्याची गाडी पडली त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं होतं. युवराज कारमधनं कसा बसा बाहेर आला आणि गाडीच्या छतावर थांबून लोकांना हेल्प मागू लागला. थोड्याच वेळामध्ये तिथं अग्निशामक दल, पोलिसांची गाडी पोहोचली होती. सुदैवाने पोलीस आणि अग्निशामक दलाची गाडी ज्यावेळी पोहोचली त्यावेळी युवराज जिवंत होता आणि मदत मागत होता. पण कसं आहे ना, त्या दिवशी थंडी जास्त होती आणि पोलीस अग्निशामक दल कसे उतरणार ना पाण्यामध्ये, त्यामुळे 1.5 तास त्यांचं डिस्कशन चालू होतं. ए बाबा मी तर नाही उतरणार बाबा पाण्यामध्ये, लय गार आहे पाणी. ए मी पण नाही उतरणार बाबा, मला पण गार लागतंय एकतर. मग मी काय करू, त्या पाण्यामध्ये सळ्या आहेत, एखादी लागली बिगली तर. या लोकांनी डिस्कशन मध्ये 1.5 तास घालवला आणि बघता बघता युवराज नाहीसा झाला. ज्या लोकांचं काम आहे एखाद्याचं आयुष्य वाचवणं, ती लोक कारण देत आहेत की गार लागतंय, थंडी वाजती, आणि उलटा एक डिलिव्हरी बॉय जाऊन तिथं शोधकाम करतोय. 2 घंटे उस लड़के ने अपने फोन की टॉर्च जला के रोड पे जितने भी लोग चल रहे थे उनसे मदद मांगी थी कि भाई मुझे बचा लो प्लीज। जितने यहाँ पे लोग खड़े थे 100 लोग थे यहाँ पे, उनसे भी मदद मांगी थी। फायर ब्रिगेड वाले भी आगे थे, पुलिस प्रशासन भी था यहाँ पे, एक गाड़ी पुलिस वालों की भी थी। ठीक है जी, कोई भी उसे नीचे बचाने के लिए नहीं तैयार, जबकि उनके पास सेफ्टी जैकेट भी थी, छोटी नाप भी थी, रस्सा भी था, कोई भी उसे बचाने के लिए नहीं जागा। लास्ट जब मैं फ्लिपकार्ट में काम करता हूँ तो मैं 1:45 में मेरा ऑर्डर पता लिंक का, तो मैं हाथों में देखता हूँ तो वो जो ड्रामे कर रहे थे कि ठंडा पानी है, इसमें सरिया है, हमारे लग जाएगी। मैंने 2 मिनट देखे, मैं ड्रामा क्या कर रहे हैं। मैंने बोला तुम बाहर आओ, मैं जाता हूँ। उन्होंने वो भाई को बचाने के लिए नहीं जागा कोई भी, वरना वो भाई बच जाता। सच्चाई बता रहा हूँ मैं, इसमें सरकारी महकमे को बहुत बड़ी गलती है। आपले नेते तर कामचोर आहेतच, पण मला वाटलं नव्हतं की ही लोक त्यांच्यापेक्षा जास्ती कामचोर असतील. या देशामध्ये कसं चाललंय की तुम्ही भला मोठा टॅक्स द्या आणि गटराच्या पाण्यामध्ये बुडून मरून जा, कारण तुम्ही मरा किंवा जगा, सरकारला तुमच्या आयुष्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यांच्या खिशा भरले, विषय तिथंच संपला. आतापर्यंत आपल्या देशामध्ये लाखो लोक या सिस्टमच्या चुकीमुळे मेली.